कसं निवडलं पीक, काय केलं भरघोस उत्पादनासाठी. प्रगत शेतकऱ्यांचे हे अनुभव जे आहेत त्यांच्या गाठी, आता ते सर्वांना समजतील. त्यांच्या यशाची गाथा ऐकू जाऊन त्यांच्या शेतात. काळी माती निळ पाणी हिरव शिवार. माझं शिवार नव्या जोमात सुनील पाटील यांच्या सोबत. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार. नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी सुनील 90.4 ग्रीन FMच्या आपल्या आवडत्या कार्यक्रमात मी आपलं स्वागत करतोय. आज आपण एरंडोली येथील प्रगतशील शेतकरी सुनील दळवी साहेब यांच्या शेतामध्ये आलो आहोत. त्यांच्याकडे मोठी पिकेही आहेत, अगोदर द्राक्ष बाग, नंतर ऊस. मात्र लहान पिकामधूनही आपण कशा पद्धतीने फायदा घेऊ शकतो हे आज त्यांच्याकडे पाहिलं तर कळतं. ऊसामध्ये लागण असू द्या, खोडवा असू द्या, खोडवा घालवून पुन्हा जे निडवं पीक घेतलं जातं, या पिकामध्ये त्यांनी आंतरपीक कोथिंबीर आणि मेथी घेतलेली आहे. जवळजवळ 2 एकरवरती आहे. 1 एकर मेथी आहे, 1 एकर कोथिंबीर आहे. कशा पद्धतीने त्यांनी हे पीक निवडलं हे आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. सर्वप्रथम तुम्ही सांगा की तुम्ही मेथी आणि कोथिंबीर का निवडली? मेथी आणि कोथिंबीर हे आम्हाला या डिसेंबरमध्ये आमच्या विहिरीला पाणी कमी पडतंय. त्या हिशोबानं आम्ही कमी पाण्याचं पीक कुठलं करायचं या हिशोबानं आम्ही कोथिंबीर आणि मेथी निवडली. ओके साहेब, आता हे निडवं पीक आहे. निडवं पिकामध्ये जर आंतरपीक घेतलं तर कशा पद्धतीनं त्याला फायदा होतो? नेडवं पिकामध्ये फायदा म्हणजे कसा आहे, नेडवं आता आमचा खोडा तुटून गेल्यानंतर आम्ही पाचट होतं ते जाळून टाकलं आणि त्याच्यानंतर लगेच रोटावेटरनं आम्ही त्यात मेहनत करून लगेच कोथिंबीर आणि मेथी टाकली आणि त्याच्यावर हात कोळपं फिरवून 15 ते 3 आठवड्यात ही भाजी काढता येत्या. ओके. आणि आता आम्ही मागल्या 15 नोव्हेंबरला टाकल्या, आता 15 डिसेंबर हे जानेवारी आल्या, आता काढणी चालू आहे. जर एका बाजूला बघितलं तर सर्व शेतकरी मोठ्या पिकाकडे वळतात. फळभाजी असू दे किंवा फुलभाजी असू दे, भाजीपाला लावण्याचा शेतकऱ्यांचा कल दिसतो. मात्र छोटी छोटी पिकांमधूनही आपण चांगल्या पद्धतीने उत्पादन घेऊ शकतो. आपण हे पीक निवडलं, यामागं तुम्ही कुठं पाहून आला होता का? हे कसं होतं, आमचं पण मी कोबी आणि असंच मेथी पण मागच्या वर्षी पण असंच केली होती खोडव्यामध्ये. त्यात पण मला फायदा झाला होता. आणि आमचे मित्र राकेश मालगावे कोथळे जे आहेत त्यांना जरा त्यातला जास्त अनुभव आहे. त्यांनी जास्त फोर्स केला की तुम्ही बापू करा मेथी आणि निश्चित फायदा होतोय. आता आमच्याकडून ठोक 6-7 रुपयाने जरी जात असले तरी भरपूर माल निघत असल्यामुळं कमी वेळेत अगदी महिन्यात 3 आठवड्यात मिळत असल्यामुळं तो फायदा देऊन जाते. आम्हाला काय नुकसान होणार नाही. आता तुम्ही ज्या वेळेला कोथिंबीर लावला आणि नंतर मेथी लावला, ज्या वेळेला निडवं पीक आहे, बरेच शेतकरी हे खोडवं घेतात, लागण आणि खोडवं घेतात. तुम्ही निडवं सुद्धा घेतलेलं आहे. ह्या मागे कशा पद्धतीने बघताय? आता निडव्या पिकाला खर्च काही नाही हो. आता खोडवं केला किंवा लागण केली तर भरपूर खर्च येतो. 30-40 हजार रुपये एकराला खर्च येतोय लागणीला. आता त्यात पाठीमागं तेवढा खर्च वाचतोय आणि तेवढं जरी पीक उत्पन्न कमी आलं तरी ते आपल्याला परवडतंय. आणि तेवढाच फायदा म्हणजे खर्च आपण जो करणार आहे लागणीसाठी, तो खर्च आपण ह्या लागवडीसाठी जर केला तर निडवं पीक सुद्धा अगदी व्यवस्थित येऊ शकते. ओके. आता जर बघितलं तर कोथिंबीर तुमची मार्केटला जायला आलेली आहे. आता लावायच्या अगोदर याला खर्च किती आला होता आणि आता तुमचं अपेक्षित उत्पादन किती आहे? आता एकरी माझं सर्वसाधारण एक 10,000 रुपये खर्च सगळ्या टाकण्यासकट बियासकट आलेला आहे. मेथीला बी तेवढा झाला आणि कोथिंबीरला बी तेवढाच आलेला आहे. आणि त्यामुळं अपेक्षा काय, आता काय होईल तो फायदाच आहे. 10,000 तर माझं नुकसान तर होणार नाही आहे 100%. आता तुम्ही बघितलं तर ही कोणत्या व्हरायटीची म्हणजे बियाणं तुम्ही घेतलेलं आहे? हे देशी धना आहे आणि मेथी आहे ती सिल्वर गोल्ड. ही वाण आहे, चांगले आहे, बाजारात त्याला मागणी आहे आणि चांगले आले पीक सगळे व्यवस्थित. साहेब, जर लहान पिकं बघितली तर एवढ्या मोठ्या प्रमाणावर कोणीही करत नाही. थोडं टप्प्याटप्प्यानं 5-10 गुंठ करते. मात्र तुम्ही एक चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. याला तुम्ही पूर्व मशागत कशा पद्धतीने करून घेतला? पूर्व मशागत काय जास्त नाही, फक्त पॉवर टेलरनं यात एकदा मेहनत केलेली आहे आणि त्यात कोथिंबीर टाकलेलं आहे. बाकीचं काय एकदा हात कोळपं फिरवलं त्याच्या पाठीमागं काय मेहनत बाकीचे काय करायला लागत नाही किंवा काय नाही. बाकीचे शेतकरी घाबरतात, म्हणजे एवढं मोठं काढणं आणि मार्केटिंग नेणं आणणं त्याकडं ते जरा घाबरतात. मी आता काय होईल ते होईल, माणसं जास्त लावायचे नाही, 4-8 दिवसातच संपवायला लागते, नाही तर आणि भाजी मोठी होते ना. म्हणून बाकीचे लोक थोडी पिकं करतात, एवढं मोठ्या प्रमाणात करत नाहीत, घाबरतात. मार्केटिंगला न्यायचा प्रॉब्लेम होतो ना. आता एवढ्या मोठ्या प्रमाणात शेती करताय, पाण्याचा स्रोत काय आहे? पाणी कशाचा आहे? पाणी विहिरीचं आहे. मला डिसेंबरमध्ये माझ्या विहिरीला पाणी कमी पडतंय, म्हणूनच मी हे पीक अगदी ऊस गेल्या गडबडीनं केले लगेच. आणि आता मला पाणी कमी पडायला आणि पीक निघायला माझं अगदी एकत्र आलेलं आहे. जर बघितलं तर कोथिंबीर 1 महिन्याचं पीक आहे. 1 महिन्यामध्ये किती वेळा पाणी द्यावं लागतं?
1 महिन्यामध्ये 4 ते 5 वेळा पाणी द्यावं लागते. मग यामध्ये काय रासायनिक खते वगैरे काय वापरावं लागतात काही 1 महिन्याच्या कार्यकाळात? काय सुद्धा नाही. फक्त एकदा दोनदा फवारणी घेतलेली आहे, कीटकनाशक वगैरे, बाकीचं काही नाही. आता बघितलं तर भांगलन हे आपल्याकडं सर्वसामान्यपणे करावी लागते, नाही तर पीक चांगलं येत नाही. कोथिंबीर असू द्या, मेथी असू द्या, भांगलनमध्ये तुम्ही कशा पद्धतीने करून घेताय? कोथिंबीरीमध्ये आणि भांगलन, ह्या मेथीमध्ये भांगलन करावीच लागत नाही. एवढी दाट टाकलेली असते त्यामुळे तणाला यायला वावच नसतो, तण येतच नाही. बरं. भांगलन काय करावं लागतं? भांगलन करावे लागत नाही. या 1 महिन्याच्या पिकामध्ये कोणत्या रोगाचा जास्त प्रादुर्भाव होतो जेणेकरून कोथिंबीर असू दे, मेथी असे जपली पाहिजे? उन्हाळ्यात थोडा करपा यायचा शक्यता असत्या. करप्यासाठी एक ते औषध आहे, तेवढं टॉनिक मारलं तर काय एवढा मोठा प्रॉब्लेम येत नाही. आता मेथी तुमच्या साधारण 10,000 रुपयाचा तुमचा दोन्ही प्लॉटचा खर्च आहे. आतापर्यंत तुम्ही मार्केटला किती गेला आहे? तुमचा जो खर्च आहे तो निघाला का? आत्ता माझा खर्च निघालेला आहे. इथून जो पुढं काय निघेल तो माझा फायदा राहील. ह्या वर्षी पहिल्यांदा तुम्ही कोथिंबीर आणि मेथी केलेलं आहे का या अगोदर सुद्धा तुम्ही केलं नाही, आहे? मागच्या वर्षी पण केली होती. मागच्या वर्षी पण झाला होता मला फायदा. मागच्या वर्षाचा अनुभव कसा आहे? मागच्या वर्षाचा पण अनुभव चांगला आहे, म्हणूनच या वर्षी मी प्रयत्न केला ना. चांगले मागच्या वर्षी पण चांगले मिळाला फायदा. साधारण मागच्या वर्षी उत्पादन किती आलं होतं? हे असंच की 10,000 रुपये खर्च केले ते 5-50 हजार रुपये मिळाले होते. 1 महिनाभरात मिळतात तेवढं बरं आहे. दैवी साहेब, कोथिंबीरला जास्त मागणी कधी येते तर देशी असेल किंवा वास जास्त असेल तर देशी त्याला मागणी येते. आपला माल शायनिंग दिसावा म्हणून याच्यावर काय टॉनिकची वगैरे फवारणी घेतली जाते का? नाही, ह्याला काय टॉनिकची वगैरे काय फवारणी घ्यायला लागलेली नाही आहे. कारण माल अगदी व्यवस्थित चांगले झालेला आहे. तर असं पिवळा वगैरे पडाला तर त्याला काळोखी यासारखे टॉनिक घेतात, पण ह्याला काय मला मारावं लागलं नाही आहे. आता सध्या किती मजूर कामाला आहेत आणि पेंड्या बांधण्यासाठी असू द्या किंवा मार्केटपर्यंत नेण्यासाठी आपल्याकडे स्थानिक मजुरांचा वापर कशा पद्धतीने करून घेत आहे? आता माझ्याकडे एक 4-5 लेडीज आहेत. ती भाजी उपसतात, काढतात, आणि 1-2 जेंट्स आहेत ते पण उपसून धुवू लागतात. आणि मी जीपमधून सांगली, मिरज, जयशंकपूरला घेऊन जातो माल. सौद्याला डायरेक्ट नेताय का डायरेक्ट ठोक व्यापाऱ्याला तुम्ही देताय? डायरेक्ट मी ठोक व्यापाऱ्यांना देतो, घेतात ते. साहेब, शेवटचा प्रश्न, मोठ्या पिकांच्या मागे न लागता काही शेतकरी म्हणतात की आपण लहान पिकातून चांगल्या पद्धतीने जर नियोजन असेल तर आपण सक्सेस होऊ शकतो. आणि हे आज आपल्याकडे पाहिल्यावर सुद्धा कळतं की 1 एकरमध्ये तुम्ही मेथी आणि कोथिंबीर केलेली आहे. तुमचा अनुभव म्हणून तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगाल? नाही, मोठं पीक करून मोठ्या पिकात हे छोटं पीक करायचं आहे, त्यामुळे आपल्याला डबल फायदा आहे ना. मोठं पीक केल्याला आपण आता ऊस केला आणि आता मी आता हे फक्त जर खोडवून नेडवं जर गप बसलो असतो तर मला ह्यात काय मिळालं नसतं ना. मी मोठ्या पिकात छोटं पीक करायचं आहे, त्यामुळे डबल फायदा होतो. म्हणजे फक्त करण्याची मानसिकता पाहिजे. ओके. तर शेतकरी बंधूंनो, हे होते एरंडोली येथील प्रगतशील शेतकरी सुनील दळवी साहेब, ज्यांच्याकडे बघितलं तर त्यांच्याकडे ऊस आहे आणि मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती त्यांनी करत आहेत. मात्र ऊस करत असताना लहान पिकं जी आहेत ती आंतरपिकामधून जे काय आपला खर्च आहे तो निघून जातो हे त्यांच्याकडं पाहिल्यावर कळतं. गेल्या वर्षी सुद्धा त्यांनी कोबी केली होती, यावर्षी त्यांनी कोथिंबीर आणि मेथी निवडलेली आहे आणि एक चांगल्या पद्धतीने त्यांनी उत्पादन घेतलेलं आहे. आपणास काय मार्गदर्शन हवं असेल तर त्यांचा मोबाईल क्रमांक आहे 98 500 43 891. आपणास मार्गदर्शन काही शंका असेल तर आपण या नंबरवरती कॉल करू शकता. तर शेतकरी बंधूंनो, आता वेळ झाली इथंच थांबण्याची. उद्या भेटूया आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये. तोपर्यंत धन्यवाद. माझं शिवार ग्रीन FM 90.4. माझं शिवार 90.4 Green FM. Suno Green Raho Evergreen.